गुड मॉर्निंग. माझ्या स्टाईलची पावभाजी खाणार. चला, भाज्या स्वच्छ धुवून चिरून घेतल्यात. फ्लॉवर, मटार, बटाटा. त्याच्यानंतर कुकरमध्ये 2 चमचे तेल, जिरं, अमूल बटर आणि चिरलेल्या भाज्या. फ्लॉवर, मटार, बटाटा आणि अर्धा टमॅटो मी आत्ता घालणार आहे, अर्धा टमॅटो मी नंतर घालणार आहे. त्याच्यानंतर मिक्स करून घ्या. त्याच्यात हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ मिक्स करा. त्याच्यानंतर भाज्या बुडतील एवढंच पाणी घ्या. अशी पावभाजी नक्की ट्राय करा. त्याच्यानंतर कुकरला जेवढ्या शिट्ट्या लागतील तेवढ्या शिट्ट्या करून घ्या. फोडणीसाठी घेतलं आहे कांदा, टॅमॅटो, शिमला मिरची, आलं लसूण पेस्ट आणि गार्निशिंगसाठी कांदा आणि लिंबू. कढल्यात 2 चमचे तेल. अमूल बटर वितळायच्या आधीच शिमला मिरची घाला, म्हणजे त्याचा उग्रपणा निघून जाईल. कांदा, टॅमॅटो, आलं लसूण पेस्ट आणि शिजवलेल्या भाज्या स्मॅश करून घ्या. त्याच्यानंतर थोडंसं अमूल बटरमध्ये हळद, लाल तिखट, पावभाजी मसाला मिक्स करा. त्याच्यानंतर शिजवलेल्या भाज्या आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर. मस्त साजूक तुपावर छान असे पाव भाजून घेतले. मस्तपैकी कुरकुरीत असे पाव भाजून तयार आहे. डिश रेडी आहे. कांदा, लिंबू, पाव आणि पावभाजी. मस्त वरनं गार्निशिंग कांदा, लिंबू. आणि आता एवढं मेहनतीने बनवलं आहे म्हटल्यावर खाऊन पण तुम्हाला सांगितलं पाहिजे कसं झालं आहे. मिक्स करूया आणि टेस्ट करून सांगतेच कसं झालं आहे ते. भाई एकच नंबर, भाई एक नंबर पावभाजी. अजून चॅनलला फॉलो केलं असेल नक्की फॉलो करा. बाय.